नमस्कार, कसे आहात सगळे? मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण ॲसिडिटीविषयी जाणून घेणार आहोत. ॲसिडिटी का होते, त्याची मुख्य कारणं कोणती आहेत, ॲसिडिटीची लक्षणं कोणती आहेत, हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच ॲसिडिटी कोणते घरगुती उपचार करून आपण नियंत्रणात ठेवू शकतो याच्याबद्दलसुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. मी घरगुती उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर ॲसिडिटी म्हणजेच अपचन होण्याची समस्या हल्ली फारच वाढलेली आहे. म्हणजे अगदी 100% लोकांमधील 90% लोकांना या ॲसिडिटीचा अपचन होण्याच्या ज्या समस्या आहे याचा सामना कधी ना कधी करावाच लागतो. काही लोक तर ॲसिडिटीच्या गोळीशिवाय जेवतही नाहीत. सकाळ, दुपार, संध्याकाळ 2 टाईम तरी त्यांची ॲसिडिटीची गोळी ठरलेलीच असते किंवा 1 टाईम तरी हमखास त्यांना गोळी घ्यावीच लागते. तर ही ॲसिडिटी का होते, हे अपचन का होतं, तर आपली बदलती जीवनशैली हे त्याचं मुख्य कारण आहे. ॲसिडिटी का होते, तर सतत तेलकट, मसालेदार, खूप जास्त तिखट जेवण जेवल्यामुळे, खूप जास्त मसाल्यांचं जेवण जेवल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होते. तसेच वेळेवर न झोपणं, झोप पुरेशी न मिळणं आपल्या शरीराला, यामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी म्हणजेच अपचन होण्याची समस्या होऊ शकते. तसेच अपचन होण्याची आणखी खूप कारणं आहेत. काही वेळेला काय होतं बघा, आपण जेवलो असतो आणि लगेचच ते जेवण पचायच्या आधीच आपण लगेचच दुसरा आहार घेतो, काहीतरी दुसऱ्यांदा जेवतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो, ॲसिडिटी होऊ शकते. तसेच वारंवार आम्ल पदार्थांचं सेवन, अधिक प्रमाणात असू दे किंवा कमी प्रमाणात असू दे, दारू, कॅफेनयुक्त जे पदार्थ असतात त्यांचं सेवन, किंवा अधिक प्रमाणात धूम्रपान, ते सुद्धा धूम्रपान अधिक प्रमाणात असो किंवा कमी प्रमाणात असो, या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी खूप प्रमाणात जास्त होऊ शकते. आपल्या शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपण नियंत्रणात आणल्या पाहिजेत. तसेच कधी काय होतं की आपण खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, आपण तणावयुक्त जीवन जगत असतो. तर या सिच्युएशनमध्ये सुद्धा, म्हणजे आपण टेन्शन घेतल्यामुळे, सतत स्ट्रेस घेतल्यामुळे आपली जी अन्नपचनाची जी क्रिया असते त्यामध्ये अडथळा येतो. आपलं जे पचन होण्याची जी क्रिया असते ती बिघडते, आपलं अन्न व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे जास्त तणाव घ्यायचा नाही आपल्याला. जास्त स्ट्रेससुद्धा ॲसिडिटीचं कारण आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला गरोदर असतात तर त्या केसमध्ये सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये ॲसिड सिक्रेट होत असतं, त्यांच्यामध्ये सुद्धा ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. पण हे नॅचरल आहे, कारण कसं असतं, प्रेग्नन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये नॅचरल म्हणजे हार्मोनल चेंजेस झाले असतात, नॅचरली हार्मोनल चेंजेस झालेले असतात आणि त्यामुळे काय होतं, आपली जी पचनसंस्था असते ती मंदावते. त्यामुळे आपण जेवतो आणि काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला भूकसुद्धा लागते, वारंवार भूक लागते. पचनसंस्था मंदावलेली असते, वारंवार भूकसुद्धा लागते. त्यामुळे काय होतं, आपण जे जेवतो ते व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे आपल्याला सारखे ढेकर येणे किंवा गॅस होणे, पोटात गुडगुड करणे, या गोष्टी होतात. म्हणजेच गरोदरपणातसुद्धा ॲसिडिटी आपल्या शरीरात वाढते. पण हे नॅचरल आहे आणि ही इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपण नियंत्रणात आणल्या पाहिजे. स्किप करायचे फक्त ज्या स्त्रिया गरोदर असतात हे सोडून, बाकी जे मी इतर गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवरती आपल्याला नियंत्रण करायचं आहे. खूप जास्त घाईमध्ये, म्हणजेच फास्ट जेवल्यामुळे, तसेच आपण लगेच जेवलो आणि लगेच झोपी गेलो तर त्यामुळे सुद्धा आपल्या अन्नपचन ची जी क्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. त्याचप्रमाणे जेवताना सतत पाणी पिणं, यामुळे सुद्धा अन्नपचनाची जी क्रिया आहे त्यामध्ये अडथळा येतो. अन्नपचन आपलं व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. तर ह्या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण आधी नियंत्रणात आणल्या पाहिजेत. आपली जीवनशैली, आपला आहार, यामध्ये आधी आपण बदल केला पाहिजे आणि त्यानंतरच आपण आपली ॲसिडिटी जी आहे, आपली अपचन होण्याची जी समस्या आहे ती आपण काही प्रमाणात नियंत्रणात आणू शकतो.
तर ही अपचन आपल्याला झालं आहे, आपल्याला ॲसिडिटी झाली, याची कोणती लक्षणं आहेत तर तीसुद्धा आपण पाहूया. तर ॲसिडिटी झालं आहे आपल्याला अपचन झालं आहे हे आपण कधी बोलतो, तर आपल्याला जेवल्यानंतर काही तास सतत असं छातीत जळजळत राहतं. तसेच आपल्याला असं अस्वस्थ वाटतं, सारखं उलटी येते असं वाटतं, किंवा आंबट करपट ढेकर येतात. सतत ढेकर येत राहणं, कधीकधी तर त्या ढेकरासोबत आपल्याला आपण जे जेवलेलं अन्न असतं ते सुद्धा गळ्यापर्यंत येतं. आणखीन आपण म्हणू तर डोकं दुखल्यासारखं वाटतं, डोकं जड वाटतं. अशी अनेक कारणं आहेत ॲसिडिटीची, ज्यावरून आपण अंदाज लावतो की आपल्याला ॲसिडिटी झालेली आहे. तर काही वेळेला आपल्याला आपल्याच तोंडाचा असं घाण वास येतो, तसेच पोटात दुखतं काही वेळेला. काही वेळेला ॲसिडिटीमुळे आपल्याला उचकीसुद्धा सततची लागत राहते. आणि मेन कारण म्हणजे ह्यातलं मुख्य लक्षण याचं कोणतं असेल तर पोटात गॅस होतो, पोट आपल्याला असं गच्च गच्च वाटतं. तर ही ॲसिडिटीची कारणं आहेत, ही ॲसिडिटीची लक्षणं आहेत. तर यावरून आपण अंदाज बांधतो की आपल्याला ॲसिडिटी म्हणजेच अपचन झालेलं आहे. ॲसिडिटीला आपण आणखीन आम्लपित्तसुद्धा म्हणतो. आम्लपित्त म्हणजे आपल्या शरीरातील जे पित्ताचं प्रमाण असतं ते वाढतं, त्यामुळे आपण त्याला ॲसिडिटीला आम्लपित्तसुद्धा म्हणतो. तर ही ॲसिडिटी होण्याची लक्षणं आहेत आपल्याला जी दिसून येतात. तर ही ॲसिडिटी जी आहे, हे अपचन होण्याची जी समस्या आहे, ही आपण कशी नियंत्रणात आणू शकतो? तर सगळ्यात आधी आपल्याला आपला आहार जो आहे तो संतुलित करायचा आहे, तो बॅलन्स करायचा आहे. त्यानंतर जेवणाच्या वेळा त्यासुद्धा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. वेळेतच जेवण घ्यायचं आहे, वेळेत नाश्ता करायचा आहे. सकाळी उपाशी अजिबातच राहायचं नाही आहे. सकाळीसुद्धा वेळेत नाश्ता करायचा आहे, दुपारचं जेवण वेळेत, रात्रीचं जेवण वेळेत. त्याचप्रमाणे आपल्याला जेवणानंतरच्या झोपण्याची जी वेळ आहे, जेवण आणि झोपण्याची वेळ यामधलं जे अंतर आहे ते सुद्धा मेंटेन करायचं आहे. हे सगळं आपण जेव्हा करणार आहोत, तसेच झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला नियंत्रणात आणल्या पाहिजेत. आपल्याला या गोष्टीसुद्धा बॅलन्स करायच्या आहेत. आणि या गोष्टी आपण जेव्हा बॅलन्स करू त्यावेळेला आपल्याला आपली जी आम्लपित्ताची, आपली जी अपचन होण्याची जी समस्या आहे, ॲसिडिटीची समस्या आहे, ती आपण काही प्रमाणात नियंत्रणात आणू शकतो. तर आपल्याकडे अशा काही फळभाज्या आहेत, तर त्याचा उपयोग करूनसुद्धा आपण आपली जी ॲसिडिटी आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो. तर त्यामध्ये पहिली गोष्ट ती आहे, पहिली भाजी आहे ती म्हणजे आपले टोमॅटो. आपल्याकडे टोमॅटो असतात. टोमॅटो हा त्याच्या गुणधर्मानुसार तो थोडा आंबट असतो, परंतु त्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे टोमॅटोचं आपण सेवन केल्यामुळे, नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात क्षाराचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपण जर टोमॅटो रोज खाल्ला तर ॲसिडिटी आपण काही प्रमाणात नियंत्रणात आणू शकतो. तसेच आपल्याकडे अननस असतं. आता अननस ही गोष्ट रोज तर मिळू शकत नाही, पण असं म्हणतात की अननसच्या 1 कप रसामुळे सुद्धा, म्हणजे रोज 1 कप रस प्यायल्यामुळे सुद्धा आपण ॲसिडिटी नियंत्रणात आणू शकतो. तसेच जेवल्यानंतर आपल्याला फिरण्याची सवय पाहिजे, म्हणजेच आपण त्याला शतपावली असं म्हणतो. जेवल्यानंतर थोडा वेळ का होईना आपल्याला 100 पावलं, शतपावली या शब्दातच सगळं काही आहे. म्हणजेच जेवल्यानंतर किमान 100 पावलं, जास्तही चालायचं नाही आहे, पण किमान 100 पावलं तरी आपण चाललं पाहिजे, जेणेकरून आपली पचनसंस्था जी आहे, पचनक्रिया जी आहे ती सुरळीत राहते आणि त्यामुळे आपल्याला अपचन होण्याची जी समस्या आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो. तसेच सकाळचा पोटभर नाश्ता हा सुद्धा अपचनची जी ॲसिडिटीची जी प्रक्रिया आहे ती कमी करण्यास मदत करणारा आहे. कारण आपण जर सकाळी उपाशी राहिलो तर आपल्या शरीरामध्ये ॲसिड सिक्रेट व्हायला सुरुवात होते. असं नाही म्हणत आहे मी, सकाळी उठल्यानंतर आधी आपल्याला 1 ते 2 ग्लास, अगदीच 2 ग्लास शक्य नसेल तर 1 ग्लास तरी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या ब्रश चूळ न भरता आधी आपल्याला 1 ग्लास थंड पाणी किंवा अगदी थोडं कोमट पाणी प्यायचं आहे. 1 किंवा 2 ग्लास, 1 ग्लास तर कंपल्सरी प्याच तुम्ही. ही सवय लावून बघा, तुम्हाला त्याचा फरक आपोआप जाणवेल.
आणि हे केल्यानंतर एक तासभर काही खायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला बाहेर पडताना मग कामासाठी असेल, शाळेसाठी असेल, आपल्याला पोटभर नाश्ता करायचा आहे. आणि ही सवय मी स्वतःला लावून बघितली. मला पहिल्यांदा खूप प्रचंड ॲसिडिटीचा त्रास होता. मला उलटी, डोकंदुखी खूप त्रास होता मला. ह्यामागचं एक कारण होतं, मी विचार करून म्हणजे एक थोडासा अभ्यास करून लक्षात आलं माझ्या, की मी सकाळचा नाश्ता करत नव्हती. सकाळचं घाईचं रुटीन, त्यामुळे मी नाश्ता कधीच करत नव्हती. डायरेक्ट 1-1:30 वाजता किंवा 2 वाजता जेवण हे माझं रुटीन ठरलेलं होतं. त्यामुळे मला प्रचंड डोकेदुखी तर खूपच, मी हैराण होते डोकेदुखीमुळे आणि त्याचं कारण होतं ॲसिडिटी. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास थंड पाणी किंवा कोमट पाणी, त्यानंतर 1 तासाचा ब्रेक द्यायचा आहे मध्ये, आणि त्यानंतर आपण बाहेर पडताना किंवा कामावर जाताना किंवा घरी जरी असेल तर 1 तासानंतर आपल्याला पोटभर नाश्ता करायचा आहे. हे रुटीन तुम्ही करून बघा. एक 10 दिवस करून बघा, 5 दिवस करून बघा, महिनाभर करून बघा. तुम्हाला जर नियमित ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्हाला काही प्रमाणात तो नियंत्रणात आलेला दिसेल. मी माझ्यावरून सांगते, त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. तसेच आपल्याला एकदाच खूप जास्तसुद्धा खायचं नाही आहे. एकदाच जेवायचं पोटभर नाही आहे एकदाच. कारण एकदम पोटभर जेवल्यामुळे सुद्धा आपल्याला काय होतं, कधी कधी पोट गच्च होतं, अन्न पचन म्हणजे थोडक्यात त्या पचनक्रियेवरती लोड येतो. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 वेळेला थोडं थोडं आपल्याला खायचं आहे. 3-4 वेळेला तर थोडं थोडं खायचंच आहे. एकदाच न जेवता 3-4 वेळेला आपल्याला थोडं थोडं खायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खूप जास्त चहाची तलप असते, चहा किंवा कॉफी. आता याला सुद्धा अपवाद आहेत. काहींना चहा कॉफीमुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही, पण काहींना चहा कॉफीमुळे सुद्धा ॲसिडिटीचा त्रास होतो. कारण काय असतं, कधी कधी कोऱ्या चहामुळे होत नाही, पण दुधाच्या चहामुळे होतो किंवा कधी कधी कॉफीमुळे होतो. कारण काय होतं, ह्या गोष्टी आपल्या वारंवार होतात, दिवसातून 2, 3, 4 वेळा. काहींना तर खूप जास्त व्यसन असते ह्या गोष्टींचं. तर या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं आपल्या शरीरातलं. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपल्याला नियंत्रणात आणायची आहे. तुम्हाला जर या गोष्टीमुळे होत नसेल ॲसिडिटी तर वेल अँड गुड, पण चहा आणि कॉफी ही आपल्या शरीरासाठी तशीही फायदेशीर नाहीच आहे. त्यामुळे ती योग्य प्रमाणात घेतलेली कधीही चांगली. त्यामुळे तुम्ही ही गोष्टसुद्धा एक नियंत्रणात आणू शकता. तर आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला बाजारातलं जंक फूड आहे, प्रिझर्वेटिव्हयुक्त जे खाद्यपदार्थ आहेत ते पूर्णपणे टाळायचे आहेत. ते जर आपण टाळले तर आपण आपल्या ॲसिडिटीवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. मी एक माझंच उदाहरण सांगते. मलासुद्धा काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, म्हणजे अगदी खूप महिने, खूप वर्ष म्हटला तरी चालेल, मला जेवणाबरोबर कुरकुरे जे आपल्या चटाका-पटाका बाजारामध्ये येतं तर ते खाण्याची सवय होती. ते नसेल तर मला जेवण जायचं नाही. 5 रुपयाचीच गोष्ट आहे, पण आपल्याला ती घाणेरडी सवय लावून जाते. याचा परिणाम असा होता की मला सततची डोकेदुखी चालू होती. सततची डोकेदुखी, पित्त, उलटी ह्या गोष्टी माझ्या चालू होत्या. वारंवार त्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर घरातून सुद्धा मला ओरडा पडला, मिस्टरांकडून ओरडा पडला की ह्या गोष्टीमुळे ते होते. मला आधी सुरुवातीला ती कशी आपल्याला सवय लागलेली असते, आपली आवडीची वस्तू बनलेली असते, त्यामुळे मी लक्ष देत नव्हती. पण नंतर मी थोडं त्याकडे लक्ष द्यायला लागली. मी थोडी ती सवय कमी करायला लागली आणि त्याचा मला चांगला परिणाम दिसून आला. माझी डोकेदुखी ही खूप कमी आली आणि आत्ता तर मी 95% ते अवॉइडच करते. मी नाहीच खाते. कधीतरी एखाद दुसऱ्या वेळेला, पण नाहीच, ते आत्ता तर नाहीच होत. ह्याचा परिणाम असा आहे की माझी डोकेदुखी आता पूर्णपणे बंद झालेली आहे. कधीतरी थोडं वरखाली होतं, पण तो जो प्रकार आहे कुरकुरे, चटाका-पटाका, तो मी पूर्णपणे बंद केला. त्याचा परिणाम मला चांगला झाला की माझी डोकेदुखी नियंत्रणात आली. तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे जे जंक फूड आहे, तुम्हाला त्याची सवय असेल तर तुम्हाला त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं आहे. त्यामुळे सुद्धा तुमची ॲसिडिटी खूप प्रमाणात नियंत्रणात येईल. तर ॲसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जो मी स्वतः करते ते म्हणजे थंड दूध. सगळ्यात रामबाण उपाय कोणता असेल ॲसिडिटीवरती तर ते म्हणजे थंड दूध. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुमचा नक्की विश्वास बसेल यावरती. थंड दूध घ्या. त्यामध्ये तुम्हाला नुसतं दूध आवडत नसेल तर थोडीशी साखर टाका, ते मिक्स करून ते दूध घ्या. किंवा नुसतं थंड दूध एक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून जरी थोडा वेळ तुम्ही घेतला ते थंड दूध, तरीसुद्धा ॲसिडिटीवरती एक रामबाण उपाय आहे.
आणि लगेच तुम्हाला ह्याचा फरक लगेच जाणवणार. रोज झोपण्यापूर्वी जर तुम्ही थंड दूध घेतलात तर सगळ्यात उत्तम. तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास कधीच होणार नाही. पण ज्यांना रोज दूध नसेल आवडत तर त्यांनी जेव्हा तुम्हाला हा त्रास जाणवेल त्यावेळेला तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा. त्याचप्रमाणे ओवा आणि जिरं समप्रमाणात घ्या. तुम्ही ते भाजून घ्या, जरा त्याची पूड करून ठेवा. त्याची पूड 1 चमचा पूड 1 ग्लास गरम पाण्यासोबत घ्या. यामुळे सुद्धा तुमची ॲसिडिटी थोडीफार प्रमाणात नियंत्रणात येईल. किंवा याऐवजी जिरं आणि ओवा अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा ओवा 1 ग्लास गरम पाण्यामध्ये टाकून चांगलं उकळून घ्या. ते गाळून थोडं थंड झाल्यानंतर तुम्हाला थोडी साखर हवी असेल चवीला, तसंच ते प्यावं वाटत नसेल तर थोडी साखर टाकून ते पाणी प्या. यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या ॲसिडिटीवरती नियंत्रण काही प्रमाणात मिळवू शकता. किंवा जर तुम्हाला वारंवार गॅसचा त्रास होत असेल, गॅस पोट गच्च वाटत असेल तर सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास गरम पाणी, 1 चमचा ओवा, थोडासा हातावरती क्रश करायचा तो आणि खायचा, जेणेकरून त्याचा आणखीन चांगल्या प्रकारे अर्क आपल्या शरीरामध्ये उतरतो. तर हे मिश्रण तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा गॅसचा त्रास तुमचा काही प्रमाणात कमी झालेला तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे एक कॉमन गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे बडीशेप. आपण हॉटेल्समध्ये गेलो, कुठे नाश्ता सेंटरला गेलो की आपल्याला तिथे नाश्ता केल्यानंतर काउंटरला साखर आणि बडीशेप ठेवलेली असते. म्हणजेच काय, बडीशेप हे अन्न पचन होण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्यामुळे आपण बडीशेपचं सुद्धा सेवन करू शकतो. जेवण झाल्यानंतर आपण थोडी भाजायची, त्यामध्ये थोडी तुम्ही आळशीसुद्धा भाजून टाकू शकता. ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं आपल्याला अन्नपचन होण्यासाठी आपल्याला मदत करते. म्हणजे बडीशेप आणि आळशी तुम्ही एकत्र भाजून त्याचंसुद्धा सेवन करू शकता. त्याचप्रमाणे दालचिनी असते आपली मसाल्यांमध्ये, खड्या मसाल्यांमध्ये, तर तीसुद्धा एक नैसर्गिकरित्या अँटीॲसिडचं काम करते. तर तुम्ही तिचंसुद्धा सेवन करू शकता. म्हणजे अगदी थोडासा तुकडा अधूनमधून दिवसातून कधीतरी एकदा तुम्ही चावून खाऊ शकता. ते सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त जे ॲसिड सिक्रेट होण्यापासून ती थांबवते, म्हणजे त्याला निर्बंध करते. कारण ती नैसर्गिकरित्या अँटीॲसिडचं काम करते. त्यामुळे त्याचंसुद्धा तुम्ही सेवन करू शकता आणि तुमची ॲसिडिटी काही प्रमाणात नियंत्रणात आणू शकता. आपल्या आयुर्वेदामध्ये ॲसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी गुळाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आपण गुळाचा वापर करूनसुद्धा आपण आपली ॲसिडिटी नियंत्रणात आणू शकतो. मग तो जेवणानंतर थोडा गूळ तुम्ही चावून खा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही गुळाचं सेवन करू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील जी ॲसिड असतं, आपल्या शरीरातील जे पित्त असतं ते नियंत्रणात येतं आणि अधिक पित्त आपल्या शरीरात बनण्याची जी क्रिया असते ती थांबवली जाते गुळामुळे. तसेच तुम्ही साखरेच्या चहाऐवजी तुम्ही गुळाच्या चहाचा समावेश देखील करू शकता. यामुळे काय होईल, चहामुळे जर तुम्हाला पित्त होत असेल तर ते सुद्धा नियंत्रणात येईल. मगाशी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे काहींना वारंवार पेनकिलर घेण्याची सवय असते. तर सगळ्यात आधी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, पेनकिलर हे शरीरासाठी अतिशय घातक आहे आणि वारंवार पेनकिलर घेतल्यामुळे आपल्या किडनीवर तर परिणाम होतोच, परंतु आपल्या शरीरातली जी ॲसिडिटीची जी पातळी असते तीसुद्धा खूप प्रमाणात वाढते. त्यामुळे जर तुम्ही वारंवार जर पेनकिलर घेत असाल तर ती आधी पूर्णपणे बंद करा, त्याचं प्रमाण कमी करा. तुम्हाला आपोआपच दिसून येईल की तुमच्या शरीरात जी ॲसिडिटीची पातळी वाढलेली आहे, तुमचा ॲसिडिटीचा जो त्रास आहे तो काही दिवसातच कमी येईल. आपण ॲसिडिटी यामुळे नियंत्रणात आणू शकतो. त्याचप्रमाणे केळीसुद्धा आपल्याला ॲसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही जर रोज केळ्याचं सेवन केलात तर त्यामुळे सुद्धा तुमची ॲसिडिटी ही नियंत्रणात आल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे जायफळ आणि सुंठ याचा वापर करूनसुद्धा आपण ॲसिडिटी नियंत्रणात आणू शकतो. यांची एक चूर्ण बनवून यांचं आपण चिमूटभर रोज घेतल्यास आपल्याला ॲसिडिटीच्या त्रासापासून काही दिवसातच मुक्तता झाल्याची, म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे नारळ पाणीसुद्धा ॲसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. त्यामुळे तुम्ही त्याचंसुद्धा सेवन करू शकता. त्याचप्रमाणे तुळशी जी पानं, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुळशीचे अनेक उपयोग सांगितलेच आहेत. तर इथेसुद्धा तुळशीचा उपयोग आपण करू शकतो. तुळशीचे 7-8 पानं आपण 1 कप चहासाठी वापरू शकतो. ती चांगली उकळून
तुम्ही त्यात थोडा गूळ टाका किंवा साखर टाका तुमच्या आवडीनुसार आणि त्याचं सेवन तुम्ही करू शकता. त्यामुळे सुद्धा आपली जी ॲसिडिटी आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो. त्याचप्रमाणे गुलकंदसुद्धा ॲसिडिटीसाठी आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. गुलकंदाचं सेवनसुद्धा आपल्याला ॲसिडिटी नियंत्रण करण्यासाठी मदत करू शकतं. तसेच काही वेळेला काय होतं माहिती आहे का, ॲसिडिटी झाली आपल्याला की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उलटी होते. ॲसिडिटीमुळे आपल्याला उलटी होते. पण काही केसेसमध्ये काय होतं, काही माणसांमध्ये काय होतं की त्यांना ॲसिडिटी झालेली असते पण तरीसुद्धा त्यांना उलटी होत नाही. उलटी होण्याचा एक फायदा काय असतो ते मी सांगते तुम्हाला. उलटी झाल्यामुळे खूप फ्रेश वाटतं. आपल्या शरीरात जे पित्त वाढलेलं असतं ते उलटीद्वारे बाहेर पडून जातं. त्यामुळे आपल्याला थोडं हलकं वाटतं, फ्रेश वाटतं. पण काहींना उलटी होत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर असं वाटतं आपल्याला खूप ॲसिडिटी झाली आहे, मला उलटी करायची आहे पण उलटी होत नाही आहे. अशा वेळी 1 ग्लास पाणी प्यायचं आणि जाऊन उलटी करायची. शरीरातलं सगळं जे एक्स्ट्राचं जे पित्त असतं ते सगळं उलटीमधून बाहेर पडून जातं. हा उपाय मी करून बघते, त्यामुळे मी तुम्हाला एक सजेस्ट केला आहे. आता तुम्हाला जर असा कधी त्रास होत असेल, तुम्हाला उलटी होत नसेल जाणवूनसुद्धा, तर तुम्ही सुद्धा एकदा हा ट्राय करून बघा. मी हा करते, मला त्याचा फरक आहे म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर केला. 1 ग्लास पाणी प्यायचं आणि जाऊन उलटी करायची. शरीरातलं सगळं पित्त बाहेर पडतं. तर हा उपाय करूनसुद्धा तुम्ही तुमच्या शरीरातलं पित्त सगळं बाहेर काढू शकता. तर हे सगळे झाले ॲसिडिटीसाठी. ॲसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी आपण करू शकत असलेले घरगुती उपाय जे मी तुम्हाला आता सांगितले. परंतु जर वारंवार तुम्हाला हा त्रास होत असेल, हे सगळं करूनसुद्धा तुम्हाला जर तुमची ॲसिडिटी नियंत्रणात राहत नसेल, वारंवार तुम्हाला त्याचा त्रास जाणवत असेल, तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. कारण ॲसिडिटीचं वाढतं प्रमाणसुद्धा आपल्याला अनेक आजारांना आमंत्रण देणारं ठरतं. त्यामुळे घरगुती उपाय ही प्रथम उपचार झाला. घरगुती उपाय हे प्रथम उपचारामध्ये येतात. ते करून जर आपल्याला त्यातून आराम मिळत नाही आहे, त्यातून आपल्याला काही फरक जाणवत नाही आहे, तर आपल्याला डॉक्टरची भेट ही नक्की घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पण जर ॲसिडिटीचा त्रास असेल, तर मी सांगितलेल्या ह्या उपायांपैकी तुम्ही उपाय करून बघा. आणि हे सगळं करूनसुद्धा जर तुम्हाला तुमच्या ॲसिडिटीपासून आराम मिळत नसेल, तर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज आहे. सो तुम्ही प्लीज डॉक्टरांना व्हिजिट करा आणि योग्य ते उपचार घ्या. तसेच तुमच्याकडे आणखीन काही हे उपाय सोडून या व्यतिरिक्त कुठले उपाय असतील, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.